तुमचे डोळे उन्हात वाऱ्यात धुळीत गेल्यानंतर लाल होत आहेत का? डोळ्यामध्ये सल्ल्यासारखं किंवा खुपल्यासारखं होत आहे का? तर ही सर्व लक्षणे डोळ्यातील काळ्या व पांढऱ्या बुबुळावर आलेल्या मांसल पडद्यामुळे दिसून येतात. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती ज्ञानेश्वर सांगळे, MS नेत्ररोग तज्ज्ञ, सांगळे आय अँड डेंटल हॉस्पिटल देऊळगाव राजा येथे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून मागील 5 वर्षापासून कार्यरत आहे. हा मांसल पडदा जास्त करून शेतकरी वर्ग, बँकेतील कर्मचारी किंवा इतर कंपन्यांमधील कर्मचारी ज्यांचा स्क्रीन टाईमचा वापर जास्त आहे यामध्ये जास्त आढळून येतो. म्हणजे ज्यांच्या आउटडोअर ॲक्टिव्हिटीज जास्त प्रमाणात आहे त्या व्यक्तींमध्ये हा जास्त प्रमाणावर आढळून येतो. हा होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, तर सनग्लासेसचा वापर करू शकतो. ज्यांचा स्क्रीन टाईम जास्त आहे त्यांनी अँटी रिफ्लेक्टंट ग्लासेसचा वापर करावा, कारण हा पडदा एकदा डोळ्यावर आल्यास त्यासाठी सर्जिकल एक्सिजन हा एकमेव पर्याय आहे. सर्जिकल एक्सिजनमध्ये त्यामध्ये आम्ही हा जो मांसल भाग आहे तो काढून टाकून त्याच ठिकाणी डोळ्यातील दुसरा भाग पेस्ट करतो. याला कलम पद्धती म्हणतात, याला कंजक्टायव्हल ऑटोग्राफ्टिंग असेही म्हणतात. यामुळे टेलिजमचा जो रिकरन्स रेट आहे तो फार कमी प्रमाणात होतो. आणि अजून एक आपण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे की हा जो मांसल पडदा आहे हा कोणत्याही प्रकारच्या ड्रॉपमुळे किंवा औषधीमुळे जात नाही. त्याला सर्जिकल एक्सिजन म्हणजे ऑपरेशन करून तो काढून घ्यावा लागतो. हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे वरील कुठलीही लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञासोबत संपर्क साधावा.